सो हे एव्हरीवन, हा माझा यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि मी थोडीशी नर्वस आहे कारण का माझा फर्स्टच ब्लॉग आहे आणि आय डोंट नो की कसं शूट करतात आणि कसं काय, आणि मला बोलताना पण थोडंसं नर्वस होतं आहे, पण थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या प्लीज. आणि आज आम्ही चाललो आहे गावी आणि मी विचार केला की खूप चांगला दिवस आहे म्हटलं ब्लॉग शूट करण्यासाठी सुद्धा. तर मी म्हटलं की पहिला ब्लॉगसुद्धा आपला गावी जातानाच होऊ दे, म्हणून गावी जाताना शूट करते. सो आता आम्ही चाललो गावी, सर्वजण निघालो आहे. आय डोंट नो मी कसं शूट करते, पण इट्स ओके. फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामुळे चालून जाते तेवढं तरी. मी बसून घेतल्या आणि मला इथे विंडो सीट पाहिजे होती, पण मी अगोदरच येऊन बसले. तुम्ही सांगितले तुला इथे सीट नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला शेअर करावं लागणार आहे सीट. बाय तर करा. बाय. हो दोन आता इथं आमची गाडी थांबली आणि इथे ना खूप जास्त रश आहे आणि इथं आम्ही ना आईस्क्रीम घेतली होती, पण नंतर अंकलने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की घ्या तुम्हाला काय पाहिजे असेल तर घ्या असं करून. पण थोडंसं झोप आले आणि मी जेवून पण होते आले ना, तर मला असं झोप लागली जास्त. आणि आता गाडी कुठेच थांबणार नाही, हा लास्ट स्टॉप आहे. नंतर मग गाडी थांबणार डायरेक्ट घराजवळच थांबणार आहे. मग अशी ना खूप मोठीला भांडण झाली होती. का झाली होती माहिती आहे का? कारण तो कारवाला जो होता ना, तो ना ड्रिंक अँड ड्राईव्ह करत होता, म्हणजे तो दारूने चालू होता गाडी. आणि ना वाटतं त्यांनी काही ओव्हरटेक केला की आमच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केला, आम्हाला ते नाही माहिती. पण समथिंग काहीतरी झालं तिथे आणि बापरे तिला म्हणजे एवढा घाण शिवी द्यायला लागला तो, काय विचारू नका. म्हणजे इतकं घाणघाण बोलत होता आणि बहुतेक तरी तिकडचाच होता, त्या एरियामधलाच होता, म्हणून जास्त दादागिरी करत होता. मग नंतर थोडंसं मग वातावरण चेंज झालं, कारण का मग आमच्याच ड्रायव्हरने बोललं असं की जाऊ दे बाबा आमची चुकी आहे, तुम्ही जावा पुढे, आमची चुकी आहे करून असं म्हणून ते पुढे निघून गेले नंतरला. पण मी असं म्हणते की असं ड्रिंक अँड ड्राईव्ह करता वरनं आहे ना, असं दादागिरी कुठल्या गोष्टीचं करतं मला कळत नाही. म्हणजे लोकल आहेत म्हणून ते दादागिरी करतात की दारू प्यायल्यावरती जास्त यांना हे येते, मस्ती येते म्हणून करतात. इकडे मी ब्लॉग शूट करते, पहिलाच माझा ब्लॉग आहे, मोटिवेशन द्यायचं भावाने सोडून. तिकडे माझी मस्ती करतात हे लोक, दाखवते तुम्हाला. त्याला कुठे जास्त मी कॅमेरा चालू केला ना त्याच्याजवळ लागून तो निघून गेला इकडं, तर मला नाही यायचं तुझ्या ब्लॉगमध्ये. कसं आहे तुम्ही सकाळी झोपणार आहे? कसं आहे स्वरा? इथे माझे अंकल आहे. अंकल हाय करा. आता थोड्या वेळातच दापोली येणार आहे आणि मला इतकी झोप आली आहे. मी मला उठवलं ना आता आणि मला मोठी ताई दापोली येणार आहे. अशी बहीण पाहिजे जिला काळजी असेल की आपली ताई व्हिडिओ बनवते नाही का, त्याच्यामुळे सॉरी ब्लॉग बनवते, त्याच्यामुळे थोडाच वेळ बाकी, जास्त वेळ नाही, थोडाच वेळ आहे. दापोली आता ये म्हणजे 5 मिनिटावरती दापोलीवरती आली आपण. हो बरोबर, थांबा दाखवते मी तुम्हाला. गुड मॉर्निंग सर्वांना. आता वाजले सकाळचे 6 आणि मी आता फायनल इथे दापोलीमध्ये आहोत आम्ही सगळेजण. आणि आता दापोलीवरून फक्त काही तास आमचं लांब आहे फक्त गाव, म्हणजे 1 तासावरतीच आहे आमचं गाव. आता मी तुम्हाला दाखवते आता सर्वांना. तर हे बघा गाईस, हे आहे आपलं दापोलीचं एस.टी स्टँड आणि तुम्ही ओळखलंच असेल, भरपूर जणांनी ओळखलं असेल हे सर्व. मला इतकं भारी वाटतंय, म्हणजे इतकं भारी वाटतंय ना मला दापोलीत आल्यावरती, काय सांगू तुम्हाला मी. मला ना खरंच खूप भारी वाटते, म्हणजे ना असं मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय. कारण का ना मी खूप वर्षानंतर दापोलीत आली आहे. कारण असं नाही की मी नाही येत दापोलीत वगैरे, येते मी दापोलीत. मी गेल्या वर्षी पण गावी आली होती, पण मी दापोलीत नव्हती आली होती. आमची गाडी डायरेक्ट दापोलीतून अशी जायची. मी झोपलेली असायची मस्तपैकी. आत्ता पण मी झोपलेली होती. माझ्या बहिणीने मला उठवलं तेव्हा मला माहिती पडलं की दापोली आली आणि म्हणून मी इथं आली बाहेर. जरा पाय मोकळे पण करायचे होते आणि बहिणीला जरा वॉशरूमला पण जायचं होतं, त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतं. असं ना तो फ्री झाल्यासारखं एकदम असं मस्त वाटतं आल्यावरती. तुम्ही लोक जर ही फिलिंग म्हणजे तुम्हाला समजलंच असेल मला काय बोलायचं आहे ते.
ते मी आता फायनली गावी पोचले आणि हे तुम्हाला ब्ल्यूवाला दिसते ना ते माझं घर आहे आणि इथे सर्वांची अशी घरं चालू होतात. नंतर खाली खाली पण घरं आहे. आता मी चालले कारण की आता मला वेट नाही होत आहे. आता जाते मी लवकर. पिवा कसं आहेस? मस्त. तू कधी आलास? अच्छा थांब मी येते नंतरला. इथे माझी काकी आहे बघा. काकी कशा आहेत? काकी मी एवढी तुम्हाला रिस्पेक्ट देते, कशी आहेत म्हणते मी. ही माझी काकी आहे इकडे. थांबा गबाई कसं पकडतात. ही बघा माझी काकी. हा पोरगा बघा इथं आंबा खातोय. कोणा आम्हाला विचारत नाहीये काय नाही. स्वतः आंबा खायला चालू केला नाही. काय बोलशील रियांश आता? हा कॅमेरा चालू केला काही बोलतच नाही जरा पण. आणि नंतर ना मी अशी एकटी असते ना कॅमेरामध्ये, असं कॅमेरा वगैरे चालू नसेल ना तर लगेच बोलायला येतो. दीदी दीदी करत येतो. काय बोलणार बोल आता. आता मी चालले आता पुढच्या म्हणजे पुढच्या डोअरपासून जातोय आम्ही. मी काय बोलते आता मी जाते पुढच्या डोअरपासून. हा डोअर आहे तो, गेट नाहीये. आता माझ्या आईला पण बघूया. हे बघा इथं आमचं हे असं घर आहे. तुम्हाला मी दाखव बघ काकीची नुसती धावा. हे बघा हे आहे माझं घर आणि ही माझी काकी आहे. इथं पाणी भरते. आई कुठे गेले? जरा आईला भेटून येते. तर माझी आई रुसून बसेल. आई हायस कुठे? आठवण येते की ना माझी? आठवण येते की ना माझी? कुठं आहे माझे सोने? कशी आहेस? बरी आहे. बाय कुठं आहे? ही बघा गप. पहिले मी तिच्या लेखा गप. भगवान माझ्या लागायला पाहिजे. काय कॅमेरा ऑन करून रडता आई? बरेच ना आई कशी आहेत? ओळखलात नाही? फोटो ना हो ब्लॉग काढते ब्लॉग. हा त्यासाठी. बरं आहेत ना? हो बरी आहे. काय बोलताय? ब्लॉग काढते ब्लॉग. हो बरी आहे. तुम्ही कशा आहेत? हा तुम्ही कशा आहेत? हो. हा बघा हा पोरगा माझ्याशी बोलायलाच मागत नाही. पळाला. ना सर्व आंबे असे पडले आहेत. सगळीजण अशी जमा करायला. काकीना मगाशी दात घासायचं होतं. काकी तुम्ही आता आंबे जमा करायला गेले आहेत. आणि इथे माझा भाऊ आहे जो आता तोंड धुतोय. आणि हा इकडे श्रेयश आहे. कुठे बाथरूमला चाललायस? जमा करायला जा. आई मी आंबे जमा करायला चाललाय तो. ए जा त्याला पाहिजे बालडी. हे बघा आय नो थोडासा ब्लॉग खूप जास्त चांगला नाही होत आहे पण तुम्ही जरा ॲडजस्ट करा कारण का मी आता नवीनच आहे ह्या चॅनलवरती आणि मी नवीनच शूट करते म्हणून. का मग काय बोलतात? चॅनल ओके चॅनलवरती मी नवीनच आहे आता. काय बोलतात चुलते आणि पुतण्यास अशी बसल्यात दोघं एकामेकाशी गप्पा मारतात. तर इथे कॅमेरा ऑन झाल्यावरती गप्पा बसले. अंकल हाय करा. आर्यन बोल माझ्या बहिणीला लाईक करा शेअर करा. माझ्या बहिणीला लाईक करा
शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि खूप सारं प्रेम द्या. ही बघा कशी बसली आहे आल्या आल्या. तू काय करतेस? भानुरी स्पेशल. मी फर्स्ट टाइम खाल्ले. मी खाल्ली नाही कधी भानुरी, पण मस्त झाले. छान झाली ना. सगळं मंदाला माहिती आहे त्याच्यामुळे तू सांग, तू तर खातेस ना आईच्या हातची भानुरी. छान झालं भानुरी. मी भरपूर वेळा खाल्लं आईच्या हातची भानुरी. प्रत्येक वेळी ती बेस्टच होते. मी आहे ना फर्स्ट टाइमच खाल्ले. म्हणजे मी कधी खाल्लं नाही. आई आहे ना जास्त वेळा बनवतच नाही कधी. तर मी फर्स्ट टाइमच खाल्ले भानुरी आईच्या हातची आणि खरंच खूप छान झाले. मला आवडली. मस्त आलं. तुरती गेली कुठे? हो आई पाठवायची. राहिल्या का? पण ए पाऊस नको, तू पाऊस नको हो. मला खायची होती. मला खायचीच होती. तिला बोलली बनव म्हणून. हे कसलं बनतं? तांदळाचा हा केक. ए आयुष आमच्या बाईला केक. आणि खोबरं आहे ना ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर माहिती नसेल ना तर ह्याच्यामध्ये तांदूळ आणि आपलं खोबरं ह्याचं बनतं. गूळ आणि साखर ना. हा साखर वगैरे टाकली जाते ह्याच्यामध्ये. बस जास्त काय मला माहिती नाही. रॉचं तुम्हाला सांगितलंय म्हणजे असं. तर गाईस आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी सध्या नवीनच आहे ह्या चॅनलवरती. तर प्लीज मला खूप जास्त सपोर्ट करा. आता मी थोडीशी फंबल होते पण समजून घ्या तुम्ही. तुला दाखव ये. ही माझी आई मला म्हणते की मला दाखव. बोल लाईक करा. बोल असं लाईक करा. तू बोल, ती लोक ऐकतील. बोल लाईक करा. बोल लाईक करा. लाईट सोडा, सबस्क्राईब करा. छत्र सोडा. अजून माझ्या नातीला खूप प्रेम द्या. माझ्या नातीला खूप प्रेम द्या. हा बाय बाय. बाय कर. बाय बाय बाय. बाय बाय. मम्मी नाही आली.